लास्ट मध्ये आपण काय बघितलं, 12 क्वांटिटी बघितल्या. आता आपण याच्या पुढच्या क्वांटिटी बघणार आहे. त्याच्यापैकी तुम्हाला सांगितलं 2 क्वांटिटी लक्षात ठेवायच्या. कोणकोणत्या? एक तर होता फोर्स. फोर्सचं युनिट काय असतं? न्यूटन. न्यूटन कसं लिहिलं आपण? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि पास्कल लिहिलाय, म्हणजेच कोणाचं युनिट होतं? प्रेशरचं. काय होतं ते? केजी पर मीटर सेकंड स्क्वेअर. क्लिअर आहे? आता आपण त्याच्या पुढच्या क्वांटिटीला चाललोय. आता पुढच्या ज्या क्वांटिटी आहेत एनर्जी बघूया आपण. काय बघणार आपण? एनर्जी. जसं मी म्हटलं कायनेटिक एनर्जी. कायनेटिक यांचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? 1/2 mv². 1/2 काही युनिट बनणार आहे का? नाही. एम म्हणजे काय? मास. मासचं युनिट काय? किलोग्राम. व्ही म्हणजे काय? स्पीड. स्पीडचं युनिट काय? मीटर पर सेकंड. त्याचं काय करायचं आहे? स्क्वेअर. म्हणजे काय झालं रे? केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. याला एकत्रित पण काय म्हणायचंय? जूल. याला एकत्रित पण काय म्हणायचं तुम्हाला? जूल. मग जूल पण लक्षात ठेवायचं आहे. जूल कसं लिहिलाय? केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात ठेवायचंय. केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. मग काय लिहायचं त्याचं? एमएलटी लिहायचंय. त्याचं काय लिहायचं आपल्याला? एमएलटी. MLT. किलोग्राम किती वेळा आहे? एकदा. मीटर किती वेळा आहे? दोनदा. टाइम किती? सेकंद किती वेळा? -2. ठीक आहे. नेक्स्ट आहे पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल साठी काय फॉर्म्युला आहे? mgh. एम म्हणजे काय? मास. मासचं युनिट काय? किलोग्राम. जी म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. म्हणजेच काय? ऍक्सलरेशन. मग ऍक्सलरेशनचं युनिट काय? मीटर पर सेकंड स्क्वेअर. एच म्हणजे काय? हाईट. हाईटचं युनिट काय येणार आहे? मीटर. म्हणजे काय झालं? केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. सेम युनिट, सेम डायमेन्शन. MLT. किलोग्राम किती वेळा आहे? एकदा आहे. मीटर किती वेळा आहे? दोनदा आहे. टाइम किती वेळा आहे? समजलं? सेम युनिट, सेम डायमेन्शन. पोटेन्शियल झाले. नेक्स्ट वर्क डन. नेक्स्ट काय तुमच्याजवळ? वर्क डन. वर्क डन काय असतं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचं युनिट काय असतं? न्यूटन. आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट काय? मीटर. न्यूटन कसं येणार आहे? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू काय? मीटर. म्हणजे काय भेटलं मला? केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे सेम भेटलं. म्हणजेच काय भेटलं? जूल भेटलं. तर सेम युनिट, सेम डायमेन्शन. MLT. किलोग्राम किती वेळा आहे? एकदा आहे. मीटर किती वेळा आहे? दोनदा आहे. टाइम किती वेळा आहे? कट आउट. नेक्स्ट आहे टॉर्क. नेक्स्ट आहे तुमचं टॉर्क. टॉर्क साठी काय लिहिणार? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन. परपेंडिक्युलर डिस्टन्स. डिस्टन्स म्हटलं तर काय? मीटर. म्हणजे काय भेटल? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू काय? मीटर. म्हणजे काय भेटेल? केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. सेम युनिट, सेम डायमेन्शन. म्हणजेच काय? MLT. किलोग्राम किती वेळा आहे? 1, 2, -2. हा. नेक्स्ट आहे हीट एनर्जी. हीट काय? एनर्जीचे. हीट काय? एनर्जीचे. हीट काय तुमचं? एनर्जी. आणि कशाने दाखवतात रे? क्यू ने दाखवतात. कशाने दाखवतात? कॅपिटल क्यू ने दाखवलं जातं. एनर्जीचे. एनर्जी म्हटलं तर काय रे? युनिट काय येणार? जूलच येणार आहे. ऑप्शन मध्ये आपण घेत नाही तो फॉर्म्युला क्यू जूल काय, कारण की त्याचा फॉर्म्युला आपण वेगळ्या पद्धतीने शिकावं लागेल. म्हणून आपण काय म्हणतो? हीट काय? एनर्जी. एनर्जीचं युनिट काय येणार आहे? जूलच येणार आहे. मग जूल येत असेल तर काय लिहिणार? केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. मग याचं पण डायमेन्शन काय राहणार आहे? सेम. MLT. किलोग्राम किती वेळा आहे? एकदा. मीटर दोनदा. टाइम -2. ही हीटचं पण युनिट. या सगळ्यांचं युनिट काय मिळालं? या 5 ज्या क्वांटिटी होत्या सगळ्यांचं युनिट काय भेटलं मला? सेम. काय भेटलं? जूल. सेम भेटलं, पण काय भेटलं? जूल. जूल म्हटल्यानंतर काय? केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. मग आपल्याला केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर जर मला मिळत असेल तर सगळ्यांचं डायमेन्शन पण कसं राहील? सेम आहे. काय डाऊट आहे? सगळ्या एनर्जी युनिट काय राहणार आहे? सेम. आता आपण बघणार आहोत ग्रेडियंट. आता काय बघणार आपण? ग्रेडियंट. ग्रेडियंट इथं समजा सांगतो ग्रेडियंट, मग तिकडे जाऊ.
लक्षात ठेवायचं. आता हे फॉर्म्युले येतील नंतर येतील, पण आता सध्याला फक्त लॉजिक लक्षात ठेवायचं. ग्रॅडियंट, ग्रॅडियंट म्हणजे काय असतं? पर युनिट डिस्प्लेसमेंट, पर युनिट डिस्प्लेसमेंट एवढं. म्हणजे अपॉन काय राहणार? ऑलवेज डिस्प्लेसमेंट असणार आहे. अपॉन काय असणार? ऑलवेज डिस्प्लेसमेंट असणार आहे. त्याला काय म्हणतो आपण? ग्रॅडियंट. त्याला काय म्हणतो आपण? ग्रॅडियंट. मग पहिली क्वांटिटी आहे डिस्प्लेसमेंट ग्रॅडियंट. पहिली क्वांटिटी जी आहे ती आहे तुमची डिस्प्लेसमेंट ग्रॅडियंट. डिस्प्लेसमेंट ग्रॅडियंट म्हटलं तर काय लक्षात आलं तुमचा? डिस्प्लेसमेंट अपॉन डिस्प्लेसमेंट म्हणजे ग्रॅडियंट, आणि डिस्प्लेसमेंट आला म्हणून वरती डिस्प्लेसमेंट आला. युनिट काय होऊन जाईल? वरती मीटर, खाली मीटर, म्हणजे मीटर मीटर गेट कॅन्सल. म्हणजे काय भेटलं मला? डायमेन्शन. म्हणजे युनिटलेस भेटलं. पहिलं कसं भेटलं मला? युनिटलेस भेटलं. युनिट नाही म्हणून मला डायमेन्शन लिहिता येणार नाही, म्हणून काय म्हटलं मी? डायमेन्शन लेस म्हटलं. डायमेन्शन लेस असेल तर मी काय लिहिता येईल मला? डायमेन्शन लेस जर म्हटलं तर मला काय लिहिता येईल? MLT. त्या सगळ्यांच्या वरती काय लिहिणार मी? 0 0. हे काय झालं माझं? डिस्प्लेसमेंट ग्रॅडियंट. नेक्स्ट आहे तुमचं वेलॉसिटी ग्रॅडियंट. नेक्स्ट आहे तुमचं वेलॉसिटी ग्रॅडियंट. म्हणजेच वेलॉसिटी अपॉन डिस्प्लेसमेंट. वेलॉसिटी ग्रॅडियंट म्हणजे काय? वेलॉसिटी अपॉन डिस्प्लेसमेंट. म्हणजे वरती काय? वेलॉसिटी काय? मीटर पर सेकंद, आणि डिस्प्लेसमेंट काय? मीटर 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 गेट कॅन्सल. म्हणजे काय? 1/सेकंड. म्हणजेच काय? MLT. किलोग्राम किती वेळा आलेला आहे? 0 आणि काय? -1. काय डाऊट आहे? हे काय भेटला त्याचा? डायमेन्शन. हे काय झालं? वेलॉसिटी ग्रॅडियंट. नेक्स्ट आहे तुमचा टेम्परेचर ग्रॅडियंट. नेक्स्ट आहे तुमचा टेम्परेचर ग्रॅडियंट. म्हणजे काय आलं पाहिजे? वरती काय आलं पाहिजे? टेम्परेचर, आणि खाली काय आलं पाहिजे? डिस्प्लेसमेंट. टेम्परेचर कशामध्ये मेजर करणार? केल्विन मध्ये. डिस्प्लेसमेंट कशामध्ये मेजर करणार? मीटर मध्ये. मग काय राहणार तुमचं? फक्त MLT लिहिणार का? नाही. आता पुढचं लिहिलं आपलं MLTK. किलोग्राम आहे का? नाहीये. मीटर. किलोग्राम कुठे आहे? मीटर किती वेळा आहे? एकदा. पण कुठे आहे? खाली -1. सेकंद आहे का? नाही. केल्विन आहे का? हो. किती वेळा आहे? एकदा. म्हणून काय वाटलं? वरती 1. काय डाऊट आहे? नेक्स्ट आहे तुमचा फोर्स ग्रॅडियंट. नेक्स्ट आहे तुमचा फोर्स ग्रॅडियंट. म्हणजे काय? फोर्स अपॉन डिस्प्लेसमेंट. फोर्स अपॉन डिस्प्लेसमेंट. फोर्स कसं लिहिणार आहे आपण? फोर्स युनिट काय? डिस्प्लेसमेंट. फोर्स युनिट काय? न्यूटन, आणि डिस्प्लेसमेंट युनिट काय? मीटर. न्यूटन कसं लिहितो रे आपण? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर अपॉन काय? मीटर 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 गेट कॅन्सल. म्हणजे काय भेटलं मला? केजी पर सेकंड स्क्वेअर. मग काय लिहिणार? MLP आणि काय लिहिणार? के आहे का? केची गरज आहे का? नाही. मग काय कशाला लिहायचं? किलोग्राम किती वेळा आहे? एकदा आहे. मीटर आहे का? नाही. -2. काय डाऊट आहे? हे काय झालं माझा? फोर्स ग्रॅडियंट. नेक्स्ट आहे प्रेशर ग्रॅडियंट. नेक्स्ट आहे तुमचं प्रेशर ग्रॅडियंट. वरती काय राहील रे? प्रेशर, आणि खाली काय राहील? डिस्प्लेसमेंट. प्रेशर युनिट काय असतं? पास्कल. म्हणजेच काय रे? पास्कल असं लिहिणार आहे केजी अपॉन मीटर सेकंड स्क्वेअर. हे काय झालं? प्रेशरचं. डिस्प्लेसमेंट युनिट काय? मीटर. म्हणजे काय भेटलं मला? केजी अपॉन मीटर स्क्वेअर इंटू सेकंड स्क्वेअर. म्हणजे काय होऊन जाईल रे? MLT. किलोग्राम किती वेळा आलेला आहे? एकदा आलेला आहे. मीटर किती वेळा आलेला आहे? 2दा. पण कुठं आलेला आहे? -2. सेकंद. काय डाऊट? हे झालं माझं प्रेशर ग्रॅडियंट. एक आहे अजून ज्याचा यूज केला होता, त्याला म्हटलं होतं पोटेन्शियल ग्रॅडियंट. पोटेन्शियल ग्रॅडियंट. पोटेन्शियल ग्रॅडियंट घेऊ आपण उद्या, पण आता सध्याला पोटेन्शियल ग्रॅडियंट. पोटेन्शियल काय असतं ते समजून घेतो. ठीक आहे? इथं काढून देतो, नंतर आपण येणार आहे पोटेन्शियल. पोटेन्शियल जे असतं ते असतं वर्क डन अपॉन चार्ज असतं. वर्क डन अपॉन चार्ज असतं. वर्क डनचं युनिट काय? जूल आहे, आणि चार्जचं युनिट काय असतं? कुलम. आता तुम्हाला माहिती आहे ना जूल कसं देतो आपण? केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. आणि कुलम कसं लिहिलं होतं? एम्पियर सेकंद. हे कुठून आलं ते नंतरचं वाट आहे. आता ग्रॅडियंटच्या सगळ्या गोष्टी घेतोय, म्हणून मी काय केलं? पोटेन्शियलचं पण काढून घेतोय. म्हणजेच काय म्हणलं आपल्याला? केजी मीटर स्क्वेअर पर एम्पियर सेकंद क्यूब. याला प्रेमाने एकत्रपणे व्होल्ट पण म्हणतात.
यालाच काय म्हटलं होतं व्होल्ट. मग आपल्याला भेटलं. याला काय म्हणणार पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे वरती काय पोटेन्शियल, खाली काय डिस्प्लेसमेंट. पोटेन्शियल अपॉन डिस्प्लेसमेंट. ग्रेडियंट म्हणजे काय पर युनिट डिस्प्लेसमेंट. पोटेन्शियल कसं लिहिलं आता kg मीटर स्क्वेअर पर एम्पियर सेकंद क्यूब. आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट काय मीटर. हा एक मीटर गेट कॅन्सल. काय उरलं रे kg मीटर पर एम्पियर सेकंद क्यूब. नाही कळालं. आणि काय लिहिणार आता mLp किलोग्राम. किती वेळा आलेला आहे एकदा आलेला आहे. ओके. मीटर किती वेळा आलेला आहे एकदा आलेला आहे. सेकंद किती वेळा आलेला आहे खाली आलेला -3. आणि राहिला काय ए म्हणजेच काय पुढे घालून के आणि ए. के किती वेळा आलेला आहे नाही 0. आणि एम्पियर किती वेळा आलेला आहे. ठीक आहे. सिंपल आहे. लॉजिकली जर तुम्ही फॉर्म्युला लर्न करायचा विचार केला तरी होतात. फक्त तुमचा मेंदू चालला पाहिजे. जर मेंदू अविकसित असेल तर काही केलं तरी काय होणार नाही. कळालं. ग्रेडियंट म्हणजे काय पर युनिट डिस्प्लेसमेंट एवढं कॉन्सेप्ट पकडले आणि सगळ्याच्यावरून आपण सगळे फॉर्म्युले लिहिले. ठीक आहे. थांबू आपण याच्यात.